जारण केलं बाई, जारण केलं बाई, जारण केलं बाई, जारण जारण केलं बाई, जारण केलं बाई, जारण केलं बाई, जारण. वाव. काही मला असं 52 कशी प्युअर काही दिसलं ना की मी प्रेमातच पडते. मग ती अभिनेत्री, अभिनेता आहे, मूल आहे लहान का काय आहे, किंवा एखादा चित्रकार आहे. किंवा मला आठवतंय मी कवडसे नावाचा चित्रपट केला होता. तर माझ्याबरोबर विजय तेंडुलकर तो चित्रपट बघत होता. तर त्यांनी दिलीप प्रभावळकरांची एंट्री झाली. त्यांनी 5 मिनिटं त्यांना ओळखलंच नाही की ते दिलीप काका आहेत. त्यांनी खूप शिकवल्या मला गोष्टी, कारण मी 17 वर्षांची असताना तो माझ्या आयुष्यात आला. सो ऑलमोस्ट लाईक तो पण माझा गुरुही आहे असं मला वाटतं. माझी इमेज ना सतत पुसत राहिली पाहिजे. मला आधीची इमेज पुसायची आणि नवीन इमेज तयार करायची. हेच हा माझा छंद खूप आहे, किंवा हे मला व्हायचंय, काय काय करायचंय मला एक्सप्लोर. तर ते मला हिंदीत इतकं अनुभवायला मिळालं. म्हणजे गली बॉय नंतर डायरेक्ट रॉ एजंट कुसुमदेवी यादव जिथे शॉर्ट हेअर होते. तुला माहिती कोकणाला बघून मला विश्वास वाटायचा की आपण आपल्यासारखं असलो तरी हिंदीत आपलं स्थान निर्माण होऊ शकतं. कोकणाची कारकीर्द मी बघत होते, वेकअप सीड सारखे चित्रपट मी बघत होते, किंवा लक बाय चान्स सारखे, आणि मला वाटायचं अरे झोया अख्तर बरोबर मला काम मिळेल का. तो मला असं वाटतं की आपण बायका एकमेकींना फार ताकद देऊ शकतो. आणि हे हे मला अजिबात पटत नाही की असं म्हणतात की आपसात जुळत नाही. असं काही नाहीये. आपण खूप छान एकमेकींच्या बरोबर असतो. काय म्हणायचं, अनुरागचं आणि माझं नातं, नाहीतर एक माझा एखादा रोल गेलाही असता. कित्येक अभिनेत्रींचे रोल जातात या गोष्टीमुळे. पण बिकॉज आम्ही एकमेकांशी सच्चे मित्र असल्यामुळे बोलू शकलो. असं ते त्याच्यात इतकं ते त्याच्यात पण स्पिरिट खूप छान आहे. तर मला मजा वाटते खूप. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर, आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी जी अभिनेत्री आहे, म्हणजे भारतीय लोकप्रिय आणि उत्तम अभिनेत्रींमध्ये ज्या लिस्टमध्ये आहे तिचं नाव कायम घेतलं जातं, अशी अमृता सुभाष आहेत आपल्यासोबत. आणि त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. नव्या चित्रपटाचं निमित्त आहेच, पण बऱ्याच गोष्टींवर गप्पा होणार आहेत, कारण वेळ कमी पडू शकतो. कारण अमृता आहे म्हटल्यावर गप्पा तर होणारच. खूप खूप स्वागत आहे अमृता, कशी आहे तू? थँक्यू, मस्त आहे ग, छान वाटतंय. आणि मलाही खूप छान वाटतंय, कारण ज्या पद्धतीनं विविध चित्रपट, OTT वरचं काम, नाटक सुरू आहे, या सगळ्या गोष्टी असताना जारण सारखा एक वेगळा चित्रपट घेऊन आलेली आहेस. आणि आम्ही ज्या पद्धतीने ट्रेलर बघितला आणि आता फिल्म बघितल्यानंतर पण जे काही फीडबॅक्स मिळतात, काय सध्या काय भावना व्यक्त करावीशी वाटते त्या सगळ्याबद्दल? मी खूप कृतज्ञ आहे. खूप आनंद झालाय. कारण ना मला जेव्हा मी हिंदीत काम करत होते, हिंदीतही करतच राहीन अर्थातच काम. पण तेव्हा सतत काही माझे खूप जवळचे प्रेक्षक आहेत मराठीतले. ते मला म्हणायचे, "काय हे मराठीला तू विसरलीयस का? असं तू हिंदीतच काम करतेस." पण मी नेहमीच चांगल्या संहितेच्या शोधात असते. आणि मला त्या सगळ्या माझ्या प्रेमातल्या माझ्या खास प्रेक्षकांना सांगायचंय, मी नेहमीच मराठीत काम करण्याला उत्सुक असणारच, कारण ती माझी भाषा आहे. आणि त्याच्यामुळे पण मी चांगल्या संहितेच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे अखेर जेव्हा मला मराठीत पुन्हा इतक्या वर्षांनी काम करायची संधी मिळते या चित्रपटामुळे, त्याच्यामुळे खूपच आनंद झालाय. आणि आपल्या भाषेतली आपली लोक जेव्हा शाबासकीची थाप देतात, प्रेस शो झालाय आता, आणि इतक्या छान पद्धतीने चित्रपट ऑलरेडी ट्रेलर पासूनच लोकांनी उचलून धरायला सुरुवात झालीय. तर मला असं वाटतं की उत्सुकता आहे, पण आनंदही वाटतो आहे. त्याच्यामुळे असं एक धक-धक करने लगा असं आहे. ओके. पण भयपटाचा अशा पद्धतीने आम्ही अमृताला बघतोय, म्हणजे ज्या पद्धतीने ते फेशियल एक्सप्रेशन असतील, हावभाव असतील, त्या सगळ्या गोष्टी चकित करणाऱ्या आहेत. म्हणजे तुला त्या पद्धतीने आम्ही बघितलेलं नाही. तू व्हरायटी ऑफ रोल्स केलेले आहेत, पण तेव्हा ते जेव्हा बघतो ना, की बापरे, हे काहीतरी कमालीचं आहे. आणि मला वाटतं ते काम करत असताना तुला खूप कमालीचं वाटलं असणार ते अ, कॅरेक्टर. खरं सांगायचं तर करत असताना ना मला नेहमी भीती वाटत असते, कारण की हे बरोबर होतंय की नाही, होतंय की नाही. परंतु ह्याच्यात एक मात्र मला जाणवत होतं की संहिता इतकी तगडी होती. जेव्हा ऋषिकेशनी पहिल्यांदा वाचून दाखवली, तिथे कागदावरच इतकं बांधीव घट्ट स्क्रिप्ट, त्याच्यात सगळा ग्राफ तुम्हाला दिसतो आहे व्यवस्थित. सो तेव्हाच मला असं सतत वाटत होतं की जे कागदावर आहे ना ते त्या पद्धतीने पोचलं पाहिजे. ही माझी एक आतनं खूप माझी धडपड चालू होती. आणि त्याच्यामुळे पण एक तेही जाणवत होतं की जेव्हा तगडा कॉन्टेंट तुमच्या बरोबर असतो ना, तुमचं काम बरंच सोपंही असतं आणि आव्हानात्मक पण असतं. कारण की तुम्हाला त्या संहितेतनं खूप काही गोष्टी मिळत असतात. तर मग ते करत असताना मला खूप मदत पण वाटत होती, त्या सगळ्या व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने लिहिली गेली होती त्याची. आणि ऍट द सेम टाइम थोडं धडधड तिथेही होत होती. पण एक फ्लो पण होत होते मी. मला ते जाणवत होतं की अरे आपण फ्लो होतोय. म्हणजे चांगलं आणि वाईटाच्या पलीकडे एका व्यक्तिरेखात आपण छान वाहत जाणं हे फार एखाद्या अभिनेत्रीसाठी किंवा अभिनेत्यासाठी फार ती गोष्ट फार चित्तथरारक असते. ते मात्र मला जाणवत होतं की अरे ते होतंय, आपण वी आर फ्लोईंग.
असं. पण दोन एनर्जी अमृता सुभाष, अनिता दाते हो. हे जे काय कॉम्बिनेशन, Isn't it जे काय amazing? कास्टिंग आहे आणि ते अर्थात चित्रपटात बघणं महत्वाचं ठरतंय. पण हे शेअर करणं किंवा ते एका चित्रपटाचा भाग असणं ते कशा पद्धतीने होतं? मला मी आत्ता इनफॅक्ट इथे यायच्या आधी हे मी म्हंटल की अनिता तू एक चमत्कार आहेस आणि तो चमत्कार मी विटनेस करू शकले हे माझं भाग्य आहे. बिकॉज गंगुटी कागदावर जी होती, गंगुटीचं पात्र व्यक्तिरेखा जे अनिता करते आहे, ती कागदावर जी होती आणि अनिता तिला जिथे घेऊन गेली, ह्याचा जो प्रवास मी बघू शकले, तो चित्तथरारक एक वेगळा मला तो चमत्कारच वाटला. आणि पहिल्यांदा जेव्हा मी तिला बघितलं त्या सगळ्या वेशात आणि तिने अहिराणी भाषा गंगुटीसाठी बोलण्याचा हा तिचा निर्णय होता. मूळ ती भाषा गंगुटीच्या पात्राची वेगळी भाषा होती, ती तिने अहिराणीत सगळी भाषांतर ते करून तिने ते सादर केलं. तर मला असं वाटतं की अभिनेत्री काय काय करू शकते, कुठे नेऊ शकते एका व्यक्तिरेखेला, हे पाहणं. म्हणजे मी ऋषिकेशला म्हटलं की आपली ब्लॅक मॅजिक वरची फिल्म आहे, पण खूप सगळं व्हाईट मॅजिक होत चाललंय टचवूड त्या फिल्मसाठी. आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी मिलिंद जोग साठी हे म्हणत होते की आमचा सिनेमॅटोग्राफर खूप अप्रतिम त्याचं काम आहे, अनेक सगळी टेक्निकल टीम साठी मी म्हणत होते. पण अनिता दाते इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स दॅट हॅपन्ड टू दिस फिल्म. आणि ऑफकोर्स अमोल भगत जो आमचा निर्माता आहे, कारण या दोन खूप काय म्हणतात, निर्माता ही सगळ्यात मला मोठी गोष्ट वाटते की कॉन्टेंट भले चांगला असेल पण त्याला जर आर्थिक पाठबळ नसेल. आज जारणला हा जो दिवस दिसतो आहे त्याचं कारण अमोल भगत आहे. पण मला हे खूप छान वाटतं ना, वुमन सपोर्टिंग वुमन ज्या पद्धतीनं तू कायमच म्हणजे ते सगळ्याच अभिनेत्री असेल किंवा इतरही अभिनेत्रींची तू आवडती अभिनेत्री आहेस असंही होत असतं. पण दिस इज गुड ना, म्हणजे मला ज्या खूप बरं पद्धतीने वाटतं. खूप प्रोत्साहन मिळतं एकमेकांना काम करताना. हो, म्हणजे मी काही मला असं 52 कशी प्युअर काही दिसलं ना की मी प्रेमातच पडते. मग ती अभिनेत्री आहे, अभिनेता आहे, मुले लहान का काय आहे, किंवा एखादा चित्रकार आहे, जे काही कला मला तिथे माझे डोळे स्तिमित होतात आणि मला असं वाटतं ओ माय गॉड, सो ब्युटिफुल. आणि मला असं वाटतं की त्यातनं कुठेतरी आपल्याही यात काहीतरी एक उर्मी एक चांगल्या उमलतात, जेव्हा आपल्याला असं काय म्हणतात इतक्या प्युअरली काहीतरी वाटतं दुसऱ्याविषयी. सो मला ते वाटतं, मला आणि संदेशला दोघांनाही. म्हणजे भले तो माणूस नवा असेल करणारा, अनुभवी असेल, पण छान काही दिसलं की आम्ही दोघंही खूप एक्साइट होतो. वाव. आणि तुझं काम बघितल्यानंतर आम्ही सगळे प्रेक्षक एक्साइट होत असतो कायमच. पण मला हे विचारायचं की एक उत्तम अभिनेत्री, एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विविध माध्यमांमध्ये तू नाटक असेल, चित्रपट असेल आणि ओटीटीचं जे काही एक्सप्लोअर केलं इतक्या उत्तम पद्धतीने, हे जेव्हा होत असतं तेव्हा तुला काय वाटतं, एक उत्तम अभिनेत्रीची तुझी काय डेफिनेशन आहे, तू जेव्हा एखाद्याचं काम बघते तेव्हा? मला असं वाटतं की त्या व्यक्तिरेखेचं एक जे ट्रूथ असतं ना, सत्व, ते किती किती अंशी पकडलं गेलंय. आणि मी हेही बघत असते की आधीच्या पेक्षा वेगळं, म्हणजे मी स्वतःच्या बाबतीत हे सांगेन की आधी जे केलं नाहीये ते काहीतरी वेगळं करायला मिळतंय का, आणि ते मग पकडता येतंय का. म्हणजे अलकाजी सर जे होते आमचे, माझे गुरु नाही, माझ्या आईचे आणि नसीर सरांचे गुरु NSDतले, त्यांचे एक वाक्य मला पंकज कपूरांच्या एका मुलाखतीत मी ऐकलं होतं की कुठलाच एक माणूस दुसऱ्या माणसासारखं नसतं, मग एक व्यक्तिरेखा दुसऱ्या व्यक्तिरेखेसारखी कशी असेल. बरोबर. तर तेव्हा मला वाटलं होतं की बापरे, म्हणजे आपणही वेगवेगळी माणसं निर्माण करतोय. म्हणजे बार डान्सर लिलीपेक्षा ही राधा वेगळी वाटली पाहिजे लोकांना. जरी माझं शरीर सेम असलं, जरी माझा चेहरा सेम असला, जरी माझा आवाज तोच असला, तरी सुद्धा मी काय बदलू शकेन, मी कसं ते करू शकेन. तर इतर अभिनेत्रींच्या बाबतीत मी, किंवा अभिनेत्यांच्या बाबतीत मला नसीर सरांनी सांगितलं की त्यांनी रघुवीर यादवांना ओळखलंच नाही का कशात तरी. किंवा मला आठवतंय मी कवडसे नावाचा चित्रपट केला होता, तर माझ्याबरोबर विजय तेंडुलकर तो चित्रपट बघत होता, तर त्यांनी दिलीप प्रभावळकरांची एंट्री झाली, त्यांनी 5 मिनिटं त्यांना ओळखलंच नाही की ते दिलीप काका आहेत. सो या लेव्हलचा तो ऍक्टर जर स्वतःला बदलू शकत असेल ना, तर तो ग्रेट आहे असं मला खूप वाटतं. तुला काय वाटतं, तू कुणाला क्रेडिट देऊ पाहते या सगळ्यामध्ये? कारण आतापर्यंत जे आम्ही काम बघत आलोय आणि इव्हन आता जारणच्या निमित्तानं जे बघायला मिळतंय ते खरंच अविस्मरणीय आहे सगळ्या गोष्टी. तू कुणाला क्रेडिट द्यावं असं वाटतं या सगळ्या प्रवासामध्ये? प्रवासामध्ये अनेक आहेत, म्हणजे ते आपल्याला वेळ कमी पडेल इतक्या लोकांचं योगदान आहे असं मला वाटतं. पण त्यातल्या त्यात जर त्यातनं निवडायचे तर अर्थातच माझे आई वडील, आई जी या क्षेत्रातलीच आहे, त्यामुळे ते बाळकडू तिच्याकडनं माझ्याकडे माझा आवाज असेल, माझं सगळं अभिनयाचं जे काय असेल ते आईकडून आलं. माझी चिकाटी जी आहे ती माझ्या वडिलांकडनं आली. माझे गुरु, मला खूप चांगले गुरु लाभत गेले. माझे सत्यरे दुबेजी किंवा समीर दुबळे माझे गाण्याचे गुरु, किंवा नसीरुद्दीन शहा
ज्यांनी मला राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकवलं, Right. विजय तेंडुलकर. आणि संदेश हा जरी माझा मित्र आणि नवरा असला, तो माझा त्यांनी खूप शिकवल्या मला गोष्टी, कारण मी 17 वर्षांची असताना तो माझ्या आयुष्यात आला. हो. सो ऑलमोस्ट लाईक तो पण माझा गुरुही आहे असं मला वाटतं, कारण जगण्याविषयीच्या अनेक गोष्टी मी त्याच्याकडनं शिकते आहे, माझ्या सोलमेट कडनं. त्यामुळे तोही एक गुरु. सो या सगळ्यांनाच त्याचं श्रेय जातं. आणि या जारणच्या बाबतीत मी म्हणशील तर आमची संपूर्ण टीम, कुठल्याच चित्रपटात कुठलीच गोष्ट एक कुणी माणूस करत नसतो. अगदी. विशेषतः जेव्हा तो कौटुंबिक भयपट या जॉनरचा चित्रपट आपण बघतोय, त्याच्यात टेक्निकल टीम शिवाय आम्ही काय करणार होतो. Right. म्हणजे मिलिंद जोगची सिनेमॅटोग्राफी असेल, किंवा अभिजितचं एडिट असेल, किंवा एव्ही प्रफुल्लचंद्रचं बॅकग्राऊंड असेल. कमालीच आहे हा ते. तू हो. गाणं म्हणलीस ना, आज गाणं घेऊन आलीस जारण, हो, मी ते vibe एव्हीचं मध्ये त्या संगीत आहे गाण्याला. एक्झॅक्टली. किंवा आपल्या मंदारचा साऊंड असेल. हम्म. म्हणजे ह्या सगळ्या टीम शिवाय आणि आमची संपूर्ण ऍक्टर्सची टीम असेल, तर ह्या सगळ्यांबरोबर किंवा आमचे लोकेशन्स असतील, प्रत्येक गोष्ट त्याच्यात ऍड करत असते. किंवा सौरभ कापडे आणि देविका ज्यांनी आमचे कॉस्ट्युम्स आणि लुक्स, म्हणजे आता हिचा लुक तो अप्रतिमच केला त्यांनी, अनिताचा. पण आता अनिताचा लुक. माझ्या लुकमध्ये त्यांनी किती प्रयोग केलेत पाहिलंस. म्हणजे Yes. ट्रेलर मध्ये लक्षात आलं असेल की हो. मी आज इतकी वर्ष काम करतेय, तर मग असं वाटायला लागतं ना की आपण तसे तसेच दिसतो यार. हो. तर इतक्या वर्षांनंतर त्या टीममुळे लोक मला म्हणतात, मॅडम तुम्ही वेगळ्याच दिसले याच्यात. तर मला वाटलं, आई हे या टीमचं श्रेय आहे ना, कारण माझा चेहरा तर हाच आहे, हो. राईट. सो ते त्या टीमचं श्रेय असतं. त्यामुळे या हो. सगळ्यांचं ते श्रेय माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या टीमचं, माझ्या सगळे दिग्दर्शक, Right. अनुराग कश्यप असेल, जोया अख्तर असेल, अलंकृता श्रीवास्तव असेल, किंवा मराठीतले माझे दोस्त लोक, कादंबरी कदम असेल, सुबोध हो. भावे, सगळे जे आपल्या बरोबर उभे असतात, ते आपल्यासाठी चांगलं चिंतित असतात. Right. ते सगळे लोक, मला असं वाटतं. पण हिंदीतला उल्लेख केलास, ते हिंदीमध्ये एक वेगळं स्टारडम आम्ही बघतोय ज्या पद्धतीनं तू वावरतेस. म्हणजे आधी आसावरिणी या सगळ्या मालिका आणि हो त्याच्यामध्ये साडीतली अमृता सुभाष, पण हो आता हो ज्या पद्धतीनं ते आउटफिट एक्सप्लोअर करणं येस, असेल, की ते सगळं एक्सप्लोअर कसं आवडतंय त्या सगळ्या गोष्टी अनेक गेल्या काही वर्षात. खूपच मजा येते. म्हणजे माझी खूप इच्छा होती, मी तुला आता म्हटलं तसं, की माझी इमेज ना सतत पुसत राहिली पाहिजे. मला आधीची इमेज पुसायची आणि नवीन इमेज तयार करायची. Right. हेच हा माझा छंद खूप आहे, किंवा हे मला व्हायचंय, काय काय करायचंय मला एक्सप्लोर. तर तर ते मला हिंदीत इतकं अनुभवायला मिळालं. म्हणजे गली बॉय नंतर डायरेक्ट रॉ एजंट कुसुमदेवी यादव, जिथे शॉर्ट हेअर होते, हो ना. त्याच्यानंतर डायरेक्ट मला आठवते ते शॉर्ट हेअर मध्ये तर मला विक्रमादित्य मोटवाने आधी ओळखलंच नाही. तर मला वाटलं वाव गुड, सो इट इज वर्किंग. हम्म. त्याच्यानंतर डायरेक्ट मग बार डान्सर आली, हो. यु नो, तिथे अनेक. मग धमाका आला, त्याच्यात ती अशी बॅड ऍस, अशी ती बॉस अशी बनून, ती बाई अशी स्टर्न आहे, श्रूड आहे, Right. यु नो, असं सगळं. सो मला असं वाटलं की हे माझं विजन होतं, आणि मी खूप कृतज्ञ आहे आयुष्याला. मी कृतज्ञता व्यक्त करते की सर्व दिग्दर्शकांनी आणि कास्टिंग डिरेक्टर्सनी हम्म. माझ्यावर विश्वास टाकला. कारण दिग्दर्शकाच्या आधी सुद्धा तुम्हाला कास्टिंग डिरेक्टर ऑडिशनला बोलवत असतो, Right. आणि जर तुमची ऑडिशनच गेली नाही, तर म्हणजे हिंदीत मला सगळ्या भूमिका ऑडिशननी मिळाल्या. सो त्या कास्टिंग डिरेक्टर्सनी मला व्हिज्युअलाइज केलं पहिल्यांदा, आणि मग मला ती भूमिका मिळत गेली. हम्म. सो त्यामुळे मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा, की वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साठी माझ्यावर विश्वास दाखवला गेला. पण वेदर इट इज अनुराग कश्यप किंवा कोणकोणासोबत काम करणं हो असेल, हो किंवा ते कॉम्बिनेशन, किंवा त्या ज्या पद्धतीनं तिकडच्याही, म्हणजे हिंदीत सगळे एकच आहेत, पण हिंदीतल्या अभिनेत्री पण ज्या पद्धतीनं तुम्ही सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंट हो, करता, आणि ते सगळं मी विविध मुलाखतीमध्येही बघते, ते खूप कमालीचं वाटतंय त्या सगळ्या मला गोष्टी. खूपच ते लोभसवाण वाटतं ग. म्हणजे तिलोत्तमा शो, मी आणि कोंकोणा यांना, म्हणजे त्या दोघी तर त्या आधीपासूनच्या खूप घट्ट मैत्रिणी, कारण त्यांनी खूप काम पण एकत्र केलंय. हो. सो मला असं वाटलं, अरे त्या तर आधीपासून मैत्रिणी आहेत. मग पण त्या दोघींनी ज्या पद्धतीने मला त्यांच्यात सामावून घेतलं ना, हम्म. ते फार प्रेमळ होतं ग. मला भरून येतं त्याविषयी बोलताना सुद्धा, की कोंकणासारखी, मी तुला माहितीये, कोंकणाला बघून मला विश्वास वाटायचा की आपण आपल्यासारखं असलो तरी हिंदीत आपलं स्थान निर्माण होऊ शकतं. हो. कोंकणाची कारकीर्द मी बघत होते, वेकअप सीड सारखे चित्रपट मी बघत होते, किंवा लक बाय चान्स सारखे, आणि मला वाटायचं, अरे झोया अख्तर बरोबर मला काम मिळेल का, किंवा यार मी माझ्यासारखे असले तरी सुद्धा हिंदीत माझी माझी एक जागा मला मिळेल का, हम्म. यु नो. सो ते कोंकणा दाखवून देत होती, आणि तीच जेव्हा माझ्या आयुष्यात आली, तेव्हा मला खूप बरं वाटलं की ज्या माणसाला आपण दुरून बघतो, तो जवळून पाहिल्यावरही चांगला असला की आपल्याला बरं वाटतं बघ. हा. तो Well कोंकणात said. तशी, म्हणजे भ्रमनिरास होतो ना कधी कधी, हो. तसा नाही झाला. हो. राईट. म्हणजे गुलजार साहेबांसारखा पण माणूस जो असेल, तर त्याला जवळ गेल्यावर पण तो तितकाच माणूस म्हणूनही तो मोठा होता. तसं कोंकोणा माणूस म्हणून मोठी आहे, ह्याचं मला, आणि ज्या पद्धतीने तो आत्मविश्वास तिने माझ्या अंगी, म्हणजे मी
काय म्हणतात हिंदीत तेव्हा म्हणजे काय म्हणतात पार्टीज मध्ये वगैरे सुद्धा ती ज्या पद्धतीने माझ्या बाजूनी ती उभी सतत राहत होती ते खूप खूप टचिंग आहे. ते खूप मला भरून येतं त्याचा विचार जरी केला. आणि तू म्हणलीस तसं ती एक एनर्जी की तिलोत्तमाने माझं नाव सुचवलं होतं लव्ह स्टोरीसाठी कोणाला. सो तू म्हणलीस तसं एकमेकींच्या कामावर प्रेम करणं, एकमेकींचा हात हातात धरणं. तसं मला अनिताचं इतकं मला वाटतं की अरे अनिता काय अभिनेत्री आहे. सो तिला अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळायला तर किती मजा येईल. सो मला असं वाटतं की आपण बायका एकमेकींना फार ताकद देऊ शकतो. आणि हे हे मला अजिबात पटत नाही की असं म्हणतात की आपसात जुळत नाही. असं काही नाहीये. आपण खूप छान एकमेकींच्या बरोबर असतो आणि तीच आपली मोठी ताकद आहे असं मला खूप वाटतं. मला असं वाटतं हे सातत्याने होत गेलं तर इतके छान पद्धतीच्या कलाकृती समोर येऊ शकतात आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळू शकतात. एक्झॅक्टली खरंच आहे. म्हणजे कितीतरी अभिनय आता असेन मी नसेन म्हणजे मी नीनाताई कुलकर्णी आणि शुभांगी गोखले त्या दोघी किती तगड्या अभिनेत्री. त्यांना मी एकत्र पाहूनच मला असं इतकं भारावल्यासारखं होतं की तिची भूमिका घेऊन येते, ही तिची व्यक्तिरेखा, दोघी त्या व्यक्तिरेखा दर वेळेला त्या तालीम करून उभ्या राहतात. आज आमचे 70 प्रयोग आम्ही पोचलो आणि ज्या ताकदीने त्या दोघींकडनं मी शिकतेय इतकं त्यांना दिग्दर्शित करताना सुद्धा मला इतकं ते म्हणजे त्यांच्याकडनं शक्ती मिळत असते मला. आय थिंक आपण आपल्यामध्ये फार शक्ती आहे आपल्या स्त्रियांमध्ये. हो ते कायम आहे. पण त्या मला नाटकाबद्दलही जाणून घ्यायचं. तू काय राहतोय तो सगळा अनुभव? इतक्या 3 अशा अभिनेत्री आम्ही जेव्हा एकत्र बघतो ना तर आम्ही तिकडेच भारावून गेलेलो असतो. त्यानंतर तुम्ही परफॉर्म करता ते एक वेगळं असतं ट्रीट आमच्यासाठी. तर त्याचा अनुभव कसा राहतोय? खूपच मला चित्तथरारक वेगळ्या प्रकारे मी म्हणेन. आणि मी आता म्हटलं तसं जारण काय किंवा असेन मी नसेन मी काय प्रत्येक म्हणजे मी आणि अनिता समोर दिसत असलो तरी आमच्या मागे एक पूर्ण पुरुषांची फळी उभी आहे. तसंच असेन मी नसेन मीच्या मागे आमचा पूर्ण एक टीम उभी आहे. म्हणजे दिगंबर प्रभूंसारखे आमचे मॅनेजर किंवा संदेश हा त्याचा लेखक आहे. म्हणजे मला एक खूप चांगली या नाटकाच्या बाबतीत रिॲक्शन खूप आली की एका पुरुषाने हे स्त्रियांची तिघींची मने एवढी कशी समजून घेतली. एका पुरुषाने हे नाटक लिहिलं याच्यावर विश्वास बसत नाही. आणि प्रेक्षक मला वाटतं अरे आपले मराठी प्रेक्षक किती मनापासून एक नाटक उचलून धरू शकतात. आणि मला ते एक ग्रेट वाटलं की तुम्ही त्यांना जितकं नवनवीन द्याल ना ते घेतील. म्हणजे काही प्रेक्षकांना आधी असं वाटलं अरे असेल मी नसेल मी सिरियस वाटतंय आम्हाला रडायला येईल का मग आम्ही येऊ की नको नाटकाला. पण कित्येक पुरुष आले नाटकाला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं ताई आज रडलो खूप दिवसांनी पण हे रडणं आवश्यक होतं. अशा प्रकारच्या इतक्या रिॲक्शन कित्येक बायका आम्हाला मिठी मारतात. कारण घराघरातला विषय आहे ग आई मुलगी आणि अशा प्रकारचा तो जो विषय मांडलेला आहे तो आपल्या घराघरातला विषय किंवा मावशी आणि आई कित्येक सगळ्या बहिणी येतात नाटकाला आई मुलगी येतात. तर आम्हाला खूप बरं वाटतं की ते नाटक व्यावसायिकरित्या पण लोकांनी इतकं त्याला हे दिलंय किंवा आम्हाला पुरस्कार पण खूप म्हणजे आपण म्हणतो की यार काय हे यश एकाचं यश दुसऱ्याला बघवत नाही असं काही नाहीये. म्हणजे व्यावसायिक यश मिळवूनच सुद्धा आमच्या क्षेत्रातल्या परीक्षकांनी आम्हाला किती पुरस्कार दिले. सो त्यांना आमच्या यशामुळे आनंद झाला. त्यांना ते पोचलं. सो मला असं वाटतं की जगात अनेक प्रकारच्या प्रवृत्ती आहेत पण चांगुलपणा खूप आहे जगात. हे अशा म्हणजे आणि विशेषतः हे नाटक जेव्हा संदेशने लिहिलं असेल मी नसेल मी माझ्या वडिलांचा अल्झायमर्स जेव्हा झाला होता तेव्हा संदेशने खूप त्यांचं केलं. त्यातनं कुठेतरी या नाटकाचा जन्म झालेला आहे. तर तेव्हा असं वाटत होतं की फक्त आपल्याच बरोबर होतंय दुःख आपलंय. पण ह्या नाटकाने ना आम्हाला प्रत्येक प्रेक्षक जेव्हा येऊन म्हणाले माझ्या घरातलं तुम्ही मांडताय तर असं वाटलं की अरे हे सगळे आपण एकत्र एक सगळी समष्टीची जी भावना त्या नाटकाने आम्हाला दिली आहे ना ती फार सखोल आणि फार दैवी आहे ती असं मी म्हणेन. पण मला हे खूप छान वाटतं आणि आवर्जून सांगावं असं वाटतं हिंदीत ओटीटीत या सगळ्या लोकप्रियता ह्या सगळ्या गोष्टी असताना अमृता सुभाष कुठेही हरून गेलेली नाही. ती मराठी नाटक सातत्याने करते मराठी चित्रपटही करते आणि त्याचं कौतुक आहे कायम. आणि अर्थात प्रेक्षकांचं त्याच्यातून मनोरंजन तर आहेच पण एक उत्तम अभिनेत्री म्हणून कायम आम्हाला तुझं काम जे काय आहे ते बघायला मिळतं त्यानंतर. हो खरंच. आणि मला पण खूप आनंद झालाय की आता एक छान नाटक चालू आहे. जारण प्रदर्शित झाला त्याच्या आधी एक आठवडा चिडिया नावाचा माझा एक चित्रपट जो अनेक वर्ष थांबला होता. म्हणजे नेव्हर से नेव्हर हे जे आहे ना की आपण आशा सोडता कामा नये त्या चित्रपटाने चिडियाने मला दाखवून दिलं की मला असं वाटतं आता काय हा येत नाही. पण तोही चित्रपट चिडिया हमारी उड गई तर मला इतका आनंद झाला की यार हे खूप एक चांगला काळ आता चालू आहे. प्रत्येक प्रकारच्या कामाला आता नाटकं किती चालली आहेत.
खूप आणि छान. सगळी फुल चालली आहेत. हो, मला हाऊसफुल खूप आहे. आनंद होतो की अरे आमने सामनेचा प्रयोग हाऊसफुल चाललाय, देवबाभळी हाऊसफुल चाललेला आहे. यु नो सगळी नाटकं वस्त्रहरणचे म्हणजे कितीतरी लोक आज चांगल्या कामाला उचलून धरतायत. तर त्याचा मला प्रचंड आनंद होतोय आणि एक अभिनेत्री म्हणून मी फार चांगल्या काळात आता आहे असं खूप वाटतंय. वाव. पण एक असा काळ जेव्हा टेलिव्हिजन विश्वही गाजवलं आणि ते आसावरीच्या हो. भूमिकेमधनं डोकावून बघतं ते कॅरेक्टर कधीतरी त्या कॅरेक्टर बद्दल आठवत असतं कारण ते इतकं छान प्रत्येक कुटुंबाला ते कनेक्ट करणार. हो ग, मी आसावरीची नेहमीच ऋणी राहीन. कारण जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं, जेव्हा माझ्याकडे आर्थिक पण मला गरज होती, तेव्हा आसावरीने मला तारलेलं आहे. आणि ज्या प्रकारचं प्रेम मला लोकांनी अजूनही मला लोक आसावरी म्हणतात. इतके वर्ष झालेत तरी लोकांनी कित्येक नवरे येऊन मला सांगतात माझ्या बायकोचं नाव मी त्या भूमिकेमुळे आसावरी ठेवलं. तर ते जे प्रेम किंवा कित्येक वडील मला लग्नात वगैरे भेटून रडायचे की कसा तुझा नवरा तुला वागवतो वगैरे. तर मी म्हणायचे करतो नाही. वगैरे. मी म्हणायचे नाही, माझा नवरा खूप चांगला आहे, संदेश माझा नवरा आहे. पण हा. ते लोक ज्या पद्धतीने प्रेम तुमच्यावर करतात तर मी नेहमीच टेलिव्हिजनची ऋणी राहीन. म्हणजे त्या काळात माझं घर चालवलं टेलिव्हिजननी. मला सस्टेन करायला मला टेलिव्हिजनमुळे मी तेव्हा तगू शकले. मी कायम कृतज्ञ राहीन. नक्कीच. पण जेव्हा हिंदीत काम केलं जातं अर्थात तिथली काही गोष्टी वेगळ्या आहेत ज्याच्यामध्ये आपण हरवून जाऊ शकतो. जसं 1 वर्षापूर्वीचा जो इन्सिडेंट झाला अनुराग कश्यपच्या बाबतीत तो मॅनेजर आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल मला फार बोलायचं नाही. पण अशा गोष्टी होऊ शकतात तर त्या गोष्टीची काळजी घेते का एक अभिनेत्री म्हणून त्या गोष्टींमध्ये आपलं कुठेतरी अभिनेत्रीचं अस्तित्व जे आहे ते कुठेतरी हरवून जायला नको. हो नाही, पण त्याच्यामुळे मला हे बघ, मला असं वाटतं की मी नेहमी म्हणते एक वाक्य, युनिव्हर्स इज माय पर्सनल मॅनेजर. सो अशा गोष्टी घडूही शकतात, अर्थातच घडू शकतात. इथे दोन्ही गोष्टींकडे आपण पाहिलं पाहिजे, कारण ते मॅनेजर माझ्यासाठीच मागत होते. पण ऍट द सेम टाइम त्यांचं काय चुकलं, मी त्यांना सांगितलं होतं की अनुराग कश्यपनी मला या इंडस्ट्रीत आणलंय, माझा पहिला ब्रेक त्यांनी, त्यामुळे त्याला त्या गोष्टी नका मागू, मी माझं मॅनेज करेन. पण काय होतं, एजन्सीत नवनवीन मुली आलेल्या असतात, त्या थोड्या इमॅच्युअर होत्या आणि त्यातनं ते झालं. परंतु ऍट द सेम टाइम काय म्हणायचं, अनुरागचं आणि माझं नातं, नाहीतर एक माझा एखादा रोल गेलाही असता, कित्येक अभिनेत्रींचे रोल जातात या गोष्टीमुळे. पण बिकॉज आम्ही एकमेकांशी सच्चे मित्र असल्यामुळे बोलू शकलो. त्याला म्हणलं अरे काय झालं, का रागावलास, आणि ती गोष्ट तिथेच संपून गेली. माझा चित्रपट मी चोक्ड केला, चोक्डचीच ही गोष्ट होती आणि चोक्ड सारखी भूमिका मला ती माझ्या हातनं गेली नाही. सो मी म्हंटल की माझं नशीब चांगलं होतं की गैरसमजांमुळे होतात ना या गोष्टी. माझ्याच बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत झालेल्या आहेत. पण सगळ्या जगाला माहितीये की आज मी प्रायोगिक नाटकातून आलेली मुलगी आहे, त्यामुळे मी तुझी व्हॅनिटी असो नसो, आता जारणसाठी 48 तास मी काम करत होते कंटिन्युअस. तेव्हा मी विचारलंच नाही. आणि तू माझ्या निर्मात्याला विचार, तू कुठल्याही निर्मात्याला विचार मी काम केलेल्या. आणि तेव्हा सुद्धा अनुरागला सुद्धा काय असतं ग, त्याचा पण गैरसमजच केला गेला त्याच्या विधानाचा. तो ते जे म्हणाला नव्हता त्यातलं तुम्ही काहीतरी काढून ते लावलं गेलं. तर त्याचं मला थोडं वाईट वाटतं की कुठेतरी टीआरपी साठी आणि काय म्हणायचं ते काहीतरी चुकीचं त्यातलं काढून दाखवलं जाणं, ह्या पण गोष्टी होतात. पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की आय हॅव बीन लकी की माझ्या बाबतीत ते गैरसमज कधी राहिले नाहीत. आणि ट्रोलर्सच्या बाबतीत मला असंही वाटतं की तुम्ही कितीही चांगलं काम करत राहिलं तरी कोणी ना कोणी असणार ज्यांना ते आवडणार नाही. सो आता त्यांना कुठल्या गोष्टीला आत येऊ द्यायचं आणि कुठल्या गोष्टीला नाही. फार एंटरटेनिंग करत नाही त्या गोष्टीला, तू काम करत राहते ते आम्हाला आवडतं त्या गोष्टीमध्ये. पण जारण बद्दल पुन्हा एकदा बोलूया, कारण ते जे गाणं आहे ते वाईब करणारं आहे आणि मी तुम्हाला सांगते त्याच्यात अमृताने गायलेलं आहे. थँक्यू. इतकी उत्तम तू, जितकी उत्तम अभिनेत्री आहेस, उत्तम गायिका पण आहेस, तर आम्हाला ते गाणं तुझ्या तोंडून जर ऐकायला मिळालं तर, कारण इतकं ते वाईब करणारं गाणं आहे, एक वेगळ्या झोन मध्ये घेऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही चित्रपट बघत असताना ते गाणं ऐकाल तर म्हणजे कायच्या काय फिलिंग आहे. अगं मला ते इतकी मजा आली गायला. आणि एव्ही प्रफुल्ल चौधरी त्यांनी, मी ना नेहमी भावनेने गाणं गाणारी एक गायिका असल्यामुळे मला अशा प्रकारची गाणी गायला एक वेगळी मजा येते. जारण केलं बाई, जारण केलं बाई, जारण केलं बाई, जारण, जारण केलं बाई, जारण केलं बाई, जारण केलं बाई, जारण. सुपर. पण अजून गायिका म्हणून काय काय एक्सप्लोर करायचंय का अमृताताई तुला? हो अगं, म्हणजे मी गात आली, म्हणजे हे काही माझं पहिलं गाणं नाहीये. आणि ते त्याही बाबतीत मी लकी ठरले की खूप चांगल्या चांगल्या संगीत दिग्दर्शकांनी मला गायला संधी दिली. मग म्हणजे मी पानिसा निर्मल हो सारखं गाणं मला दिलं श्रीरंग मामानी. म्हणजे सुमित्रा भावेंच्या तर गाण्यात खूपशा सिनेमात मी गायले. नितळची सगळी प्रोटोकॉनिस्टची गाणी तिने माझ्या आवाजात
केली होती नितळ मधली, किंवा सलीलनी मला दिलं होतं गाणं ह्यातलं हापूस मधलं गाणं जे असेल ते, त्याच्यात पण आणि अशी ड्रामॅटिक गाणी मला खूप मिळतात, किंवा बगळ्या बगळ्या जे गाणं होतं अजिंठा मधलं, तर मला इतकी मजा आली. कौशलची मी खूप आभारी आहे. किंवा एव्हीनी पण आधी मला एक गाणं दिलं होतं गायला. सो अशा वेगळ्या धाटणीची गाणी मला गायला मिळतात तेव्हा मला मजा वाटते. श्रीधर फडक्यांची मी आभारी आहे की त्यांनी किती मला वेगवेगळी ते रामा 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 त्याने एक वेगळ्या धाटणीचं गाणं, ते खूप लोकांनी मला पाठवलं की मॅडम आम्हाला हे गाणं आवडलं. किंवा माझा एक अल्बम पण प्रदीप नी संगीतबद्ध केलेला आलेला आहे. सो या सगळ्यांची मी आभारी आहे की मला माझ्या पद्धतीची गाणी गायला मिळत आहेत. तर त्याचा मला आनंद होत असतो. मी चिडियात पण गायली, शैलेंद्रचं म्युझिक आहे, शैलू बर्वेचं. असं ते त्याच्यात इतकं, ते त्याच्यात पण स्पिरिट खूप छान आहे. तर मला मजा वाटते खूप असं काय काय वेगळं. रियाज सुरू असतो गाण्याचा. तेच मला थोडेसे दुःख तिथे होतं. समीर दुबळे माझे गुरु, त्यांच्याकडे पण जायला इतके मध्ये खंड पडतो ना, त्याचं मला खूप वाईट वाटतं की मला सलग नाही करता येते ते, पण प्रयत्न करते. आम्हाला ऐकायचं, तो आवाज आम्हाला खूप आवडतो, त्यामुळे सातत्याने तुझी गाणी ऐकायची. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जारण बद्दल प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतं, कारण इंटरेस्टिंग वाटतंय सगळं. जारण बद्दल मी एवढंच सांगेन की मी तुला आवाहन करते, तू माझ्या बरोबर आपण दोघी मिळून आवाहन करूया. आमचा एक सीन आहे त्यातला, त्या सीनच्या थ्रू आपण एक आवाहन करूया. ओके, मी जे म्हणेन ते तू माझ्या मागे मागे म्हणायचं. ओके. सर्व प्रेक्षकांनो 6 जूनला जारण तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे. तो पाहायला तुम्ही या. म्हणजे थोडक्यात मला अभिनय करायला लावलाय. अभिनय म्हणजे तुमच्यावर मी जारण, तुम्ही आपण त्यांना असं बोलवूयात की तुम्ही या. एक प्लॅनचेटचा सीन आहे त्याच्यातला हा डायलॉग आहे. तर मी म्हटलं त्या डायलॉगच्या थ्रूच आपण लोकांना आवाहन करूया. आणि ते चित्रपटात बघणं महत्वाचं ठरेल. पण अमृता, ते काय काय एक्सप्लोर करू पाहायचंय अजून भूमिकांमध्ये, ज्या पद्धतीने हिंदीतही केलेलं आहे, मराठीत नाटकातही करतेस, अजून काय करावं असं वाटतं की हे जे आहे ना ते मला जरा अजून करून बघायचंय. त्याविषयी तर मी बोलणारच, पण त्याच्या आधी मला सांगायचं की विशेषतः जेव्हा कौटुंबिक भयपट हा जॉनर असतो, तर त्याच्यात ना टेक्निकल गोष्टी थिएटरमध्ये जशा दिसतात तशा तुमच्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर दिसणार नाहीयेत. त्याचं कलर करेक्शन असेल किंवा साऊंडचं मिक्सिंग असेल, त्याचा खरा अनुभव हा खरोखर थिएटरमध्येच येणार आहे. हे आम्ही प्रत्येकच चित्रपटाला सांगतो की थिएटरमध्ये येऊन बघा, पण अशा प्रकारच्या चित्रपटाला विशेष सांगेन. आणि तुला आठवतंय, पूर्वी आपण मिळून घाबरायचो सगळे. म्हणजे किल्ले का रहस्य नावाचं एक, तू फारच लहान असेल कदाचित, तुला माहिती की नाही माहिती नाही, पण टेलिव्हिजन सगळ्यांकडे नव्हते तेव्हा एका कोणाकडे तरी टीव्ही असायचा आणि किल्ले का रहस्य रात्री जाऊन बघायचं आणि सगळे बिल्डिंग मिळून घाबरतील. सो एकत्र घाबरण्यात एक मजा आहे. त्याच्यामुळे तुम्ही थिएटरला येऊन हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. आणि तू म्हणालीस तसं अजून खूप काही करायचं तर राहिलं आहे. म्हणजे अनेक भाषांमध्ये काम करायचं आहे असं मला वाटतं. मल्याळम मध्ये खूप चांगलं काम चालू आहे. इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, जिथे जिथे चांगली संहिता मांडली जाते त्या प्रत्येक गोष्टीचा मला भाग व्हायचं आहे. मला ऍक्शन फिल्म करायची आहे. याच्यात पहिल्यांदा ऍक्शन सिक्वेन्स केला मी जारणमध्ये, तर खूप आव्हानात्मक वाटलं. ते एक वेगळं वाटलं. त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची फिजिकल फिटनेस पाहिजे. तो मला कमावून तशा प्रकारची भूमिका करायला पण आवडेल. आणि मला असं वाटतं की मला माहित नाही, म्हणजे मला एक गोष्ट मी अशी ऐकली होती की आपण आयुष्याकडे मागू नये, कारण आयुष्य आपल्याला काय देणार आहे हेच आपल्याला माहित नसतं. आपल्या मागण्याच्याही पलीकडचं कदाचित ते आपल्याला काहीतरी देणार असतं. त्याच्यामुळे मी त्या भावनेने, एका कृतज्ञतेच्या भावनेने आता सध्या आयुष्य जगते की माहित नाही, पण जे काही नवनवीन आयुष्य माझ्यावर तो जो पाऊस पाडत आहे ना, तो मला खूप अनुभवायचा आहे आणि खूप त्याच्यात मजा घ्यायची आहे. आणि ही सकारात्मकता मला फार आवडली. थँक्यू. पण या सगळ्यामध्ये तू साऊथचा उल्लेख केला, तिथून काही अप्रोच केलं जाते किंवा त्यांनी? मी एक चित्रपट केला ज्याचं नाव आहे वंडर वुमेन, सोनी लिव्ह साठी. आणि त्याच्यामध्ये अंजली मेनन ही एक फार तिकडची, जिने बँगलोर डेज किंवा कुडे, खूप तिने अप्रतिम चित्रपट केले आणि तिच्याबरोबर खूप काम करायची इच्छा होती. मी तिला फोन केला होता की मी मल्याळम शिकायला सुरुवात पण केली होती अगं, की मला तुझ्याबरोबर काम करायचं. तर ती मला म्हणाली, अमृता तू इतकी चांगली अभिनेत्री आहेस ना की तुला मल्याळम शिकायची गरज नाही, तुला आमच्या चित्रपट सृष्टीचा भाग कसा करायचा ते आमच्या इथले दिग्दर्शक बघतील. आणि तिने ते केलं
तिने मी किंवा तिथली जी पार्वती म्हणून स्टार आहे किंवा नित्या मेनन जिला आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आमच्या तिघी चौघींना 5 जणींना मिळून तिने एक असा चित्रपट निर्माण करण्याचं ठरवलं, जो आम्ही शूटही केला कोविडच्या काळात, ज्याच्यामध्ये 5 प्रेग्नंट बायकांची गोष्ट आहे, ज्या विविध भागातनं आलेल्या आहेत. सो मी महाराष्ट्रातनं जाऊन तिथे काम केलं आणि मी आणि संदेश त्यात नवरा बायको झालेलो होतो. आणि तर इतकी मला मजा आली. ती इंडस्ट्री एक वेगळ्या प्रकारची मला अनुभवायला मिळाली आणि फार मजा आली. आणि आय थिंक दॅट वॉज द बिगिनिंग. लेट्स सी नाउ व्हॉट लाईफ सेज. आणखी आम्हाला विविध भाषेतही तुला बघायला खूप आवडेल. थँक्यू. जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता थोडीशी भीती वाटते कारण ट्रेलर आणि ह्याच्यामध्ये मी बघितलंय काही ग्लिम्स ज्या पद्धतीचे एक्सप्रेशन्स अमृताताईने दिलेले आहेत, त्यामुळे बघूयात आता काय. म्हणजे मला असं वाटतं एक्सप्रेशन्स विषयी तुझे म्हणतेस की विविध मॅनरिझम्स असतात ना, म्हणजे ती असं करेल का किंवा ट्विचिंग असतं. आय जस्ट लव्ह दिस. ते ट्विचिंग शॉट आहे ना, असं आहे बघ, किंवा असं ट्रेमर्स येतात. तो शॉट हो, मी तो लूप वर रिअली बघितला. ते असं ट्विचिंग केलं मी. ते लोकांना असं वाटतं काय म्हणतात ते कशाने तरी ते तयार केलं, तर नाही मी प्रत्यक्ष केलंय. किंवा माझा आवाज त्यातला हे काहीही डबिंग नाहीये, हे मला दाखवायचं होतं म्हणून तुला घाबरवलं थोडंसं. पण हे फार इंटरेस्टिंग आहे. हे तुला करायला सगळं मजा आली असेल खूप एक्सप्लोर. ऋषिकेश बरोबर ते एक्सप्लोर केलं, कारण ऋषिकेश खूप क्लिअर होता त्याला काय हवंय त्या बाबतीत. आणि त्यांनी मला खूप छान वाक्य सांगितलं होतं की अमृता, राधा बनून येऊ नको सेटवर, राधाला बरोबर घेऊन ये. आणि त्यामुळे प्रत्येक निर्णय राधाच्या बाबतीतला हा आता आवाज कुठला असावा. आणि तुम्हाला सारखं म्हणतो की मध्येच ते काहीतरी जनावर गुरुजी करतात. आणि त्यांनी ना ती स्टेज म्हणते मी सारखं, ती इन्स्ट्रक्शन लिहिली होती तिथे संहितेत. त्यामुळे एक चांगला मेकर काय पद्धतीने ते मांडतो, त्याचं ते एक उदाहरण आहे असं मला वाटतं. इट्स ऑलवेज अ लर्निंग प्रोसेस म्हणावं लागेल जेव्हा पण ही मुलाखत होते. म्हणजे ती मुलाखत नसते, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात अमृताताई. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा जाण्यासाठी आणि आगामी जे काही असेल त्या सगळ्या प्रोजेक्ट. थँक्यू सो मच. खूप मजा आली. सेम इयर. थँक्यू ताई.